अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवत लोकशाहीवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे। जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात तब्बल 94.68% मतदानाची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे 4 केंद्रांवर 100% मतदान झाले असून अनेक ठिकाणी महिला मतदारांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीकरिता गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली। जिल्ह्यातील एकूण 451 मतदारांपैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 94.68% मतदानाची नोंद केली आहे। जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांपैकी धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे या 4 मतदान केंद्रांवर 100% मतदान झालेत, तर तिवसा भातकुली केंद्रांवर सर्वात कमी 68.42% मतदानाची नोंद झाली आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 6.87% होती। दुपारी 12 वाजेपर्यंत ती 45.1% पोहोचली। दुपारी 2 वाजता 87.80% मतदान पूर्ण झालेत, तर सायंकाळी अंतिम आकडा 94.68% पोहोचला। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या नगरसेवकांना मतदानापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते। मात्र अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचे 6 नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस समर्थक 1 नगरसेवक अशा 7 जणांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे। धीरज हिवसे, विक्की वानखेडे, लुबना तन्वीर, जयश्री जठाळे, प्रशांत महल्ले, अफसर शाह आणि भल्ला यांनी मतदान केल्याने राजकीय वर्तुळात बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान जिल्ह्यातील 24 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही। दर्यापूर येथे 1, तिवसा येथे 12 आणि अमरावती मतदान केंद्रांवर 11 नगरसेवक अनुपस्थित राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख जफर शेख जब्बार हे गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदानासाठी केंद्रांवर पोहोचले। त्यांच्या मतदानानंतर आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांनी मतदान केंद्र सोडलेत, तर काँग्रेसचे नगरसेवक विक्की वानखेडे आणि प्रशांत महल्ले यांनी प्रसार माध्यमे आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष टाळत मतदान करून तत्काळ मतदान केंद्रातून बाहेर पडल्याची चर्चा देखील रंगली आहे। तसं पाहिलं तर या निवडणुकीत आजचं जे चित्र आहे तर मतदानाची आवश्यकताही नाही आहे खरं पाहता तर, कारण चित्र स्पष्ट झालेलं आहे। आणि प्रशासनाच्या वतीने आता तुम्ही प्रश्न विचारला तर एक खूप मोठी विसंगती पाहायला मिळाली आहे की यांनी ज्या ओळखपत्राला ऑफिशियल केलेलं आहे ते महापालिकेने अलॉट केलेलं एक साधं ओळखपत्र आहे। याच्यामध्ये शिक्का नाही, नंबर नाही, काही नाही, हे कोणीही ओळखपत्र प्रिंट करू शकते। त्याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड जे आहे ज्याला युनिव्हर्सल नंबर दिलेला आहे त्याच्यावर बाकी स्कॅनिंग वगैरे करण्यासाठी, बाकी सगळ्या ओळख पटवण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठी खात्रीलायक विषय आहे, त्याला अलाउ केला नाही आहे। या टपरट कार्डाला अलाउ केला आहे। हे थोडी मोठी विसंगती लक्षात आली आहे, कृपया तुम्ही याला अधोरेखित करावं। मतदानाच्या काही वेळ आधी काँग्रेसने एक व्हीप काढला की मतदान करून काँग्रेसचं नाही। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरंच वाटते का असं होणार आहे म्हणून? यांना आज निवडणुकीचा निकाल स्पष्ट असल्यामुळे कदाचित हा विषय असू शकतो, पण शेवटी तेही आमचे मित्रच आहे सगळे, कोणाबद्दल काय बोला। खरं तर याची त्यांच्या पक्षाची धोरण आहे, त्याच्याबद्दल काय विशेष टिप्पणी आपण करू शकत नाही। काँग्रेसचे 4 नगरसेवकांनी मतदान केलं, असं असताना 4 लोकांनी त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विचारायला पाहिजे ही निवडणूक कशा पद्धतीची आहे। एक ओपन सिक्रेट आहे, त्याच्यामुळं ना बोललेलं बरं। या ठिकाणी आम्ही वरुड, चंदुरजना घाट आणि मोर्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्ष व सहयोगी सदस्य जे आमचे जवळपास 51 ची संख्या आहे, ते सर्व नगरसेवक या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। मी विश्वासाने सांगतो की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुमतानं एकतर्फी एकहाती विजय संपादन करतील असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आता लोकशाहीमध्ये असा आदेश देण्याची कुठं परंपरा नाही, त्यामुळं त्यांनी जो आदेश दिलेला असेल तो चुकीचा आहे। काँग्रेसचे सुद्धा नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोटे साहेब यांना मतदान करतील असा मला विश्वास आहे। एवढंच की या विधान परिषदेच्या निवडणुकीत दरवर्षी 6 वर्षांच्या नंतर विधान परिषदेची निवडणूक होत असते।
हे विधान परिषदचं उमेदवार म्हणून आमचं प्रतिनिधित्व करते. त्याकरिता आम्ही आमचा हक्क आम्ही बजावलेला आहे, आम्ही मतदान केलेलं आहे. बस उमेदवारापासून जो कोणी उमेदवार निवडून येईल आम्ही एवढीच अपेक्षा करतो की आमच्या नगरपालिके क्षेत्रात मोर्शी शहरात भरघोस मतांनी आम्हाला मदत करा. म्हणजे एवढं सांगू. मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व हे अतिशय चांगलं आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेना याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळं हे जे आमचे खासदार आता आमच्या सोबत येणार आहे ते खरंच एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते आमच्या सामील होणार आहे. एवढं सांगतो. अमरावती विधान परिषद का चुनाव के लिए मतदान आज 18 जून 2026 को होने जा रहा है। इस चुनाव में कुल 453 मतदाता वोट डालने के पात्र हैं, लेकिन दरियापुर नगर परिषद और धारनी नगर पंचायत के एक मतदाता के निधन के कारण संख्या अब 2 से कम होकर 451 रह गई है। ये चुनाव बेहद नाटकीय राजनीतिक और घटनाक्रम और बड़े उलटफेरों के कारण सुर्खियों में बना हुआ है। आपको बता दें, इस चुनाव से जुड़ी जो मुख्य बातें हैं और वर्तमान स्थिति के बारे में अगर से हम बात करें तो यहाँ पार्टी भाजपा पार्टी से मैदान में है। भारतीय जनता पार्टी ने पूर्व राज्य मंत्री प्रवीण पोटे पाटिल को लगातार तीसरी बार इस सीट से मैदान में उतारा है। महायुति के मजबूत संख्या बल और विपक्षी खेमे में मची हलचल के कारण उनकी स्थिति बेहद मजबूत मानी जा रही है। वही बात करें कांग्रेस की तो हर्षजीत देशमुख महाविकास आघाड़ी के ओर से कांग्रेस ने इन्हें उम्मीदवार बनाया था, लेकिन हर्षजीत देशमुख ने नामांकन प्रक्रिया के तुरंत बाद एक तरह से मैदान ही छोड़ दिया। कांग्रेस उम्मीदवार का नॉट रीचेबल होना और बीमारी को लेकर ऐन चुनाव के समय अस्पताल में भर्ती होना, चुनाव प्रचार के बीच अचानक दिनों के लिए पार्टी के जो नेतृत्व के संपर्क में रहना चाहिए था वो संपर्क से बाहर रहे। किडनी स्टोन की शिकायत के कारण नागपुर के एक निजी अस्पताल में भी भर्ती हो जाने के कारण कांग्रेस के भीतर ही अब आरोप लग रहे हैं कि उनके उम्मीदवार जो उनके प्रतिद्वंदी है पार्टी द्वारा मैनेज हो चुके हैं और उन्होंने चुनावी दौर से व्यवहारिक रूप से दूरी बना ली है। ऐसे भी आरोप प्रत्यारोप लग रहे हैं। कांग्रेस के कई स्थानीय नेता और मतदाता पार्टी के इस फैसले से नाराज है और वो अंतरात्मा की आवाज पर मतदान करने वाले हैं या वंचित के उम्मीदवार नीलेश विश्वकर्मा को समर्थन देंगे, ये देखने जैसी बात होगी। अब शंका जताई जा रही है कि क्रॉस वोटिंग भी हो सकता है। अगर हम बात करें तीसरे उम्मीदवार की, डॉक्टर नीलेश विश्वकर्मा वंचित बहुजन आघाड़ी और वंचित बहुजन आघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार के तौर पर वो मैदान में डटे हुए हैं। अमरावती विधान परिषद की इस चुनावी जंग में जहां कुल 453 वोट है, जिसकी संख्या 2 मतदाता के निधन के बाद घटकर 451 हो गई है, वही भाजपा और महायुति के नेताओं ने 450 वोट हासिल करने का प्रचंड दावा किया है। कांग्रेस और महाविकास आघाड़ी के लिए अब ये साख बचाने की लड़ाई बन चुकी है, क्योंकि उनके अपने ही जनप्रतिनिधियों और वोट बैंक के बिखरने की गंभीर आशंका जताई जा रही है। हालांकि इस चुनाव में शिवसेना शिंदे गुट के पूर्व विधायक विप्लव बाजोरिया ने आखिरी समय में निर्दलीय के रूप में पर्चा दाखिल किया था, लेकिन कांग्रेस की लिखित शिकायत पर उनके हलफनामे में कमियां पाए जाने के बाद जिलाधिकारी ने उनका नामांकन खारिज कर दिया, जिससे महायुति के भीतर आंतरिक तनाव समाप्त हो गया और प्रवीण पोटे की राह आसान हो गई। 22 जून को वोट की गिनती और नतीजों के बाद ही इस सीट का अंतिम फैसला स्पष्ट होगा। जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगाव सुची। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव यशस्वी केला आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते मतमोजणीकडे आणि अंतिम निकालाकडे। अमरावतीच्या राजकारणात कोणाचे पारडे जड ठरणार आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार याचे उत्तर आता मतपेटीत बंद झाले आहेत।